हॅलो अँड वेलकम बॅक टू मेगास ब्लॉग। तर आजचा हा ब्लॉग आहे निवती फोर्ट बद्दल व इकडचा एक सनसेट पॉइंट आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर ह्या पॉइंट पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कसं पोहोचू शकता ते तुम्हाला दाखवणार आहे। इव्हन काही कॉन्टॅक्ट डिटेल्स सुद्धा तुम्हाला मी देईल, गाडीने इथे तुम्ही कसे पोहोचू शकता ते। तर हा ब्लॉग एंड पर्यंत नक्की पहा आणि कसं वाटतं ते कमेंट्स करून नक्कीच कळवा। चला तर जाऊया सनसेट पॉइंट बघायला। आम्ही ज्या रिसॉर्टला स्टे केला तिथून हा हार्डली 5 to 10 मिनिट्सच्या अंतरावर होता हा निवती सनसेट पॉइंट। म्हणून आम्ही सगळ्यांनी विचार केला हा तर नक्कीच बघायला पाहिजे। तर आम्ही खूप जणांचा व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं, पण म्हटलं स्वतः जाऊन सुद्धा बघूया। व्हिडिओजमध्ये पाहताना हे दृश्य तसं दिसतं की नाही माहीत नाही, पण डोळ्याने पाहताना ते खूपच प्रसन्नमय वाटतं व इथून तुम्हाला पूर्ण निवती बीच सुद्धा पाहायला मिळतो। जर ह्या सनसेट पॉइंटला तुम्ही सकाळच्या वेळेला आलात तर तुम्हाला इथून वरून डॉल्फिन सुद्धा पाहायला मिळतात। हा सनसेट पॉइंट बघून आता आम्ही निघालो होतो ते होतं निवती फोर्टकडे जायला। हा निवती फोर्ट अशा वेगळ्या ठिकाणावर आहे जिथे बरीच लोक येत सुद्धा नाहीत, कारण इथे काही हार्मफुल गोष्टी सुद्धा आहेत। तर इथे आम्हाला वरती जायला ऑलमोस्ट 10 मिनिटं तरी लागलेच होते, कारण हा चढाव होता। अंतर तेवढं लांब नाही आहे, पण चढाव असल्यामुळे आपल्याला चढायला वेळ लागतो। इकडचं सगळे दृश्य तुम्हाला पाहताना असं वाटेल की अरे हे तर तिथून सुद्धा पाहिलं होतं। तर इकडे प्रत्येक ठिकाणावरून तुम्हाला सेम स्पॉट सुद्धा वरून पाहता येतात, पण हे सगळे ठिकाण वेगळे वेगळे आहेत व सगळे दृश्य तुम्हाला सगळीकडून पाहताना थोडे तरी वेगळे डिफरन्स दिसतातच। तर हा आता किल्ला आहे जिथे आपण पोहोचलेलो आहोत, तो आहे निवती फोर्ट। आपले शत्रू लोक येतात ना ते डायरेक्ट आले तर ते खाली पडतील, त्याच्यासाठी तो खंदक खोदलेला आहे। म्हणजे शत्रू एंटर झाला तर इथून डायरेक्ट खाली पडतात। ओके, त्यांना समजणार नाही ते ना वरती। बापरे, कळणार पण नाही। अरे वरती ते पालापाचा हे आहे किल्ल्याच्या आतमध्ये जाण्याचे प्रवेशद्वार। तर आता आपण आलेलो आहोत तो आहे निवती किल्ला। तर इथे पोचायला तुम्हाला इकडचे जे रहिवासी म्हणजे जे राहतात तेच तुम्हाला ह्या किल्ल्यापर्यंत आणू शकतात, बाकी सगळे तर सनसेट पॉइंट बघूनच पुन्हा जातात। तर आम्हाला ज्यांनी आणला मी तुम्हाला त्यांचा पण नंबर देणार आहे। जर तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करायचं गाडीसाठी सुद्धा तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता। जसं की मी तुम्हाला सांगितलं की इथे यायचं असेल कोणतरी रहिवासी किंवा ज्यांना माहिती आहे त्यांच्यासोबत या। तर हे दादा आहेत ज्यांनी आम्हाला इथे आणलं। तर हे गाडी सुद्धा तुम्हाला रेंटवर घेऊन येऊ शकतात, इव्हन ड्राईव्ह सुद्धा ते करतात। गाडी आहे त्यांच्याकडे, जर इथे यायचं तर तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता। दादा तुमचा नंबर सांगाल? 9403375003। ओके, तर हा दादांचा नंबर आहे। जर हे स्पेशल पॉइंट जर तुम्हाला बघायचं आहे, नुसतं सनसेट पॉइंट न बघता हा किल्ला वगैरे, तर तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता। थँक्यू दादा। इव्हन रिसॉर्ट साठी पण तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता। थँक्यू। काळासोबतच ह्या किल्ल्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी बदललेल्या आपल्याला दिसून आल्या, पण सरकारने आपल्या महाराजांच्या किल्ल्यांवर थोडंसं लक्ष दिलं पाहिजे। आपल्या पुढच्या पिढींना महाराजांची कामगिरी सांगण्यात आपल्याला यावी, ह्यासाठी तरी एवढं सांगावंसं वाटेल। हा आता आपण जो बघतो तो आहे गोल्डन माउंटेन। आपण ह्या ब्लॉगमध्ये तिथे सुद्धा जाणार आहोत, तर हा ब्लॉग एंडपर्यंत नक्कीच बघा। इथे आम्ही किल्ल्याकडे बसून थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या व किल्ल्यावरती काही गोष्टी घडल्या होत्या त्या जाणून घेतल्या। त्याच्यानंतर पुन्हा एकदा हा सनसेट पॉइंट आम्हाला पुन्हा एकदा अनुभवता आला। खूपच सुंदर दृश्य होतं जे आम्ही इथून पाहिलं। तर फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत आलात तर हा किल्ल्याला एकदा नक्कीच भेट द्या। महाराजांनी काय केलेलं ते सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल। आता आपण जातोय ते आहे गोल्डन माउंटेनकडे। इथे खाली आम्ही आमची गाडी पार्क केली, ज्याचे आम्हाला 50 रुपये द्यावे लागले, कारण की 4 व्हीलर होती। आता ह्या गल्ली बोळ्यातून आपल्याला जायचं आहे ते आहे गोल्डन माउंटेन पाहायला। तर ते जे आहे गोल्डन माउंटेन ते ह्या गावाच्या पलीकडे आहे। ह्या गावाच्या वाटेकडून तिथे जाण्यासाठी, गोल्डन पॉईंटकडे जाण्यासाठी आपल्याला ही गावाकडची मस्त अशी कौलारू घरंसुद्धा पाहायला मिळतात, अंगणातल्या तुळस बघायला मिळतात, जे आपल्याला मुंबईकडे एक्सपिरियन्स करता नक्कीच येणार नाही। आता आम्ही ना बीचवर जातोय, तर हे रस्ते कदाचितच जे इकडचे नाही त्यांना कळणार नाही, तर डेफिनेटली तुम्हाला ह्यांनाच कॉन्टॅक्ट करावा लागेल किंवा इथे नियर बाय जे राहतात त्यांना। तर हे स्पॉट बघायचे तर प्लीज स्वतःहून येऊ नका, कारण काही अशा गोष्टी आहेत ज्या त्यांना माहिती असतात आणि ज्या हार्मफुल सुद्धा आहेत। तर अशा व्यक्तीसोबतच या ज्यांना इकडची माहिती असते।
आता आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहोत ते आहे हे नदीच्या काठाकडे. तर गोल्डन माउंटेन जो आहे ते ह्या नदीचा पलीकडे आहे. ह्या नदीचं पाणी किमान अर्ध्या फुटापर्यंत आहे. तर ह्या नदीतून आपल्याला चालत जायचं ते आहे समुद्राकडे जाण्याच्या वाटेकडे. हे गाव आणि हे पर्यटक स्थळ जे खूपच स्वच्छ आहे ती ऑलमोस्ट गावकऱ्यांच्या जिम्मेदारीवरती आहे असं म्हणायला हरकत नाही. इकडे सगळ्याच गोष्टीवरती इकडचे गावकरी खूप मेहनत घेतात. इवन तुम्ही हे ज्या बोटी बघतायत त्यासुद्धा गावकऱ्यांच्या आहेत. ते मासेमारी करायला जातात. काही काळासाठी ते इथे तेल लावून ह्या बोटींनासुद्धा ठेवतात. तर आता आपण पुढे जाणार आहोत ते आहे ह्या नदीच्या पलीकडे. आता आपण अगदीच जवळ बसलेलो आहेत ते आहे गोल्डन माउंटेनकडे. तर हे पाणी खूपच शांत होतं. इवन हे खारट नसून गोड आहे. त्यामुळे इथे गावाकडची मुलं तुम्ही बघू शकता जी खूपच मस्ती आणि आंघोळ वगैरे करत होती ते सुद्धा आम्हाला पाहायसाठी मिळालं. तर आता आपण पोहोचलेलो आहोत ते आहे समुद्राकडे. हे समुद्राचं पाणी खूपच असं निळ्या रंगाचं होतं, ट्रान्सपरंट होतं. इवन तुम्ही जो व्ह्यू बघताय तो मे बी फोनमधून तसा नसेल दिसत, पण समोर प्रत्यक्षात बघताना हे खूपच सुंदर व्ह्यू वाटत होता. इथे आम्ही काही फोटोज आणि व्हिडिओसुद्धा काढले जे तुमच्यासोबत ह्या ब्लॉगमध्ये शेअर करत आहे. स्टार्ट. म्युझिक. आजच्या हा ब्लॉगमध्ये मी तुम्हाला किल्ला दाखवला व इकडचं सनसेट पॉईंट आणि हा एक बीच आहे. इकडे दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता असे छोटेसे डोंगर पण आहेत. आणि ह्याला गोल्डन माउंटेन बोलतात ना. हा एक गोल्डन माउंटेन आहे जे सनलाईट पडतं सकाळी तर तो पूर्ण सोनेरी दिसतो म्हणून त्याला गोल्डन माउंटेन सुद्धा बोललं जातं. तर इकडे यायचं तर तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता. ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. हा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून कळवा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.